मॉर्निंग. आजपासून आपण 11चा सिलेबस स्टार्ट करतो आहे. त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये बरेचसे पार्ट आपण स्टडी करणार आहे ॲज अ बेसिक कन्सेप्ट म्हणून. कारण 11चा जो सिलेबस आहे तो पूर्ण सगळ्याच्या सगळा बेसिक जेवढ्या काही कन्सेप्ट आहेत केमिस्ट्रीमधल्या त्या सगळ्या 11च्या सिलेबसमध्ये ॲड आहेत. आणि 12चा सिलेबस जो आहे त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन पार्ट जो आहे तो एक्सप्लेन केला आहे. त्यात आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅप्टर्सचे नेम्स किंवा हा सगळा पार्ट जो आहे, जेव्हा तुम्ही बुक्स वगैरे घ्याल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही सगळं बघाल. त्याविषयी मी काही बोलणार नाही, तर डायरेक्ट आजपासून आपण सिलेबस स्टार्ट करतो आहे. त्याच्यामध्ये बेसिकचा एक चॅप्टर आहे, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा एक छोटासा पार्ट जो आहे तो आपण आधी स्टडी करणार आहे. आणि त्याच्यानंतर मग ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची जे काय अल्केन अल्काईन किंवा हायड्रोकार्बन सेल्स ती आपण डिटेलमध्ये स्टडी करतो. त्याच्यात पहिले सगळ्यात महत्त्वाचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता केमिस्ट्रीचा जो काही पार्ट आहे तो केमिस्ट्रीचा पार्ट बनवून 5 पार्टमध्ये डिवाईड केला. डिवाईड करून ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्री असे टोटल 5 पार्ट केले. त्याच्यात आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट जो आहे तो आजपासून चालू करतो आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलं की बाबा त्याची एक सिम्पल डेफिनेशन सांगितलेली आहे, स्टडी ऑफ कार्बन कंपाऊंड्स अँड कार्बन. स्टडी ऑफ कार्बन अँड कार्बन कंपाऊंड्स आर कॉल्ड एज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता असं काय आहे तर आपण जी काही केमिस्ट्री स्टडी करणार त्याच्यात कार्बनचा जो पार्ट आहे तो सगळ्यात वास्ट पार्ट आहे, सगळ्यात मोठा पार्ट जो आहे तो कार्बनचा आहे. आता असं का, कारण ज्याला अर्थसारखाचं फॉर्मेशन झालं ना त्याला आपल्याकडं जे काय अवेलेबल मॉलिक्यूल होतं त्याच्यामध्ये मिथिन मॉलिक्यूलचं जनरेशन पहिलं स्टार्टिंगला झालं होतं म्हणून ओरिजिनला. त्या मिथिन मॉलिक्यूलमध्ये आपल्याला फर्स्ट मेंबर मिथ्यून जो आहे त्याच्यापासून अल्केन सेरीजचं आपण फॉर्मेशन केलं, होमोलॉगस सेरीज फॉर्मेशनला, कारण आपण ती सेरीज बघितली पण होती. तर हे सगळंच्या सगळं जे आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नंबर जे आहे ते कार्बन डेरिव्हेटिव्ह आहे. त्यात सांगायचं झालं तर एक छोटंसं एक्झाम्पल म्हणून 2 एक्झाम्पल देते मी. एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या बॉडीचं फॉर्मेशन. बॉडीमध्ये जे DNA चं स्ट्रक्चर जे आहे, बॉडीचं फॉर्मेशन जे आहे ते कशापासून होतं आहे, DNA मॉलिक्युल्स. DNA हे हेरिडिटी मटेरियल आहे. दिस हेरिडिटी मटेरियल यूज फॉर बॉडी फॉर्मेशन आणि हेरिडिटी कॅरेक्टर्स मीन्स जनरेशन टू जनरेशन जे नवीन नवीन कॅरेक्टर मिळतात ते या DNA थ्रू मिळतात. आणि या DNAचं ज्यावेळेला डिटेलमध्ये स्ट्रक्चर स्टडी केलं ना त्याच्यामध्ये कार्बन आयटम जे आहेत ते बिलियन्स ऑफ कार्बन आयटम आहेत. म्हणजे कार्बनचा नंबर किंवा कार्बनचे कंपाऊंड्स हा पार्ट जरा असं लक्षात येईल तुमच्या. जे काही DNAचं स्ट्रक्चर होतं डिऑक्सी न्यूक्लिक ॲसिड, डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड, जे काही ॲसिड आहे ना त्या ॲसिडमध्ये बिलियन्स ऑफ कार्बन आयटम होते. म्हणजे याच्यावरून मला हे लक्षात आलं असेल की जास्तीत जास्त केमिस्ट्रीमध्ये जर बघितला तर कंपाऊंड जे कोणाचे आहेत कार्बनचे. दुसरं एक स्पेशल एक्झाम्पल आहे तेही तुमच्या ओळखीचं आहे, क्रूड ऑइल. इट इज ऑल्सो कॉल्ड एज फॉसिल फ्युएल. इट ऑल्सो कंटेन नंबर ऑफ कार्बन आयटम डेरिव्हेटिव्ह. याच्यात जरी बघितला तरी कार्बनचंच पूर्ण ह्या चेन आहे. म्हणजेच कार्बनचा नंबर जो आहे तो फास्ट आहे. म्हणजे डबल बॉन्डेड असेल, ट्रिपल बॉन्डेड असेल, ते का तसं आहे, सिंगल बॉन्डेड असेल तर त्याच्याकडे कॅटिनेशन पॉवर आहे, त्याच्याकडे टेट्रा व्हॅलन्सी आहे. परवा आपण बेसिकला बघितलं म्हणूनच ते मी सुरुवातीला ते एक्सप्लेन केलं होतं. म्हणजे मला हे लक्षात येते का बघा, जास्तीत जास्त आता क्रूड ऑइल म्हटल्यानंतर एक फक्त स्पेलिंग किंवा एक हेडिंग फक्त टाकलं मी तर क्रूड ऑइल म्हणजे आपण त्याला फॉसिल फ्युएल पण बोलतो, जे जीवाश्म इंधन असं बोललं जातं. त्याच्यामध्ये तर हजारो डेरिव्हेटिव्ह आहेत भावनो. तर आपण जे काही स्टडी केले किंवा जे काही आपण डेली यूजमध्ये बघतोय ते अगदी काही मोजकीच आहेत. म्हणजे हे सगळ्याच्या सगळं जर बघितलं तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा सगळ्यात मोठा केमिस्ट्रीचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये मेन पार्ट किंवा मेन कॉन्स्टिट्यूएंट कोण असेल, कार्बन. तो त्याच्या व्हॅलन्सीनं सॅटिस्फाय करून आपल्याला त्याचं फॉर्मेशन मिळालं, लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड फॉर्मेशन झालं. अजून एक सांगायचं झालं तर तिसरा एक पार्ट पण बघू शकता तुम्ही, फार्मा इंडस्ट्री म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्री. फार्मा इंडस्ट्रीला पण बघालो हायर नंबर ऑफ कार्बन डेरिव्हेटिव्ह आहे. जे आपले ड्रग्स बनतात त्या ड्रग म्हणजेच मेडिसिन पार्टमधला ड्रग, हा ड्रग जो आहे तो ड्रग जास्तीत जास्त कार्बन कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे लाईफच्या प्रोसेसेस म्हणजे अगदी बॉडी फॉर्मेशनपासून ते बॉडीवरती कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स असतील तर त्याच्यासाठी लागणारे सगळेचे सगळे केमिकल ड्रग्स, हा सगळा पार्ट जो आहे तो केमिस्ट्रीमधूनच आहे. आणि ती केमिस्ट्री कुठली आहे तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री, यांची एक स्पेशल ब्रांच आहे बघा. या ब्रांचच्या अंडर यांचा डिटेल सगळा स्टडी आहे आणि तोच आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचा आहे. म्हणजे सुरुवात करताना हे लक्षात ठेवायचं की अर्थसर्फेसवरती जेवढे केमिस्ट्रीमध्ये येणारा पार्ट आहे तो जास्तीत जास्त कंपाऊंड जे आहे ती कार्बन कंपाऊंड आहे. हां, कार्बन कंबाईन्स विथ हायड्रोजन आयटम, नायट्रोजन आयटम, इव्हन ऑक्सिजन आयटम अँड अदर एलिमेंट्स. बऱ्याच जणांच्याकडून तो कंबाईन होतो आणि त्या कंबाईन होण्यामागं त्याचं एक स्पेशल रिझन आहे. आणि ते रिझन आपण सुरुवातीच्या पॉईंटमध्ये बघितलं होतं. एक म्हणजे तो काय आहे, टेट्रा व्हॅलंट आहे, अशी व्हॅलन्सी की तो ऑक्टेट स्टेटसाठी बरोबर सेंटर पॉईंट रिप्रेझेंट करतो. ऑक्टेट स्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन मीन्स आउटर
मोस्ट सेल आणि इट शोज 4 इलेक्ट्रॉन इन द आउटर मोस्ट सेल. म्हणजे ज्याला 8 इलेक्ट्रॉन असतील तो स्टेबल असतो आणि याच्याकडे टेट्राव्हॅलेंट म्हणजे काय तर याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटर मोस्ट सेल. हेन्स इट बॉन्डेड विथ 4 डिफरंट ॲटम या सेम ॲटम. हा बाकीच्या 4 जणांच्या बरोबर बॉन्ड करू शकतो. तो सेम ॲटम बरोबर करेल किंवा डिफरंट ॲटम बरोबर करेल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे फॉर्म निगेटिव्ह चार्ज ॲज वेल ॲज पॉझिटिव्ह चार्ज. आता असं का? कारण बरोबर सेंटर पॉईंट इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन देऊ शकतो आणि इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. कारण चार्ज दिले तरी आर्टिफिशियल जे असणार ते स्टेबल असणार. समजा चार्ज घेतले तरी तो स्टॅबिलिटी देणार. म्हणजे सेंटर बॉर्डर लाईन एलिमेंट म्हणायला काय हरकत नाही. बरोबर बॉर्डरवर असल्यामुळे तो तिकडेही रिप्रेझेंट होईल इकडेही रिप्रेझेंट होईल. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जवाला कंपाऊंड एलिमेंट आहे. म्हणजे कंपाऊंड फॉर्मेशनमध्ये जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट 100% असणार. आता याचं जर कंपाऊंड बघितलं तर त्या कंपाऊंड डेरिव्हेटिव्हमध्ये डीएनएचं स्ट्रक्चर म्हणा इव्हन आरएनएचं स्ट्रक्चर म्हणा त्या स्ट्रक्चरमध्ये जास्तीत जास्त कार्बन डेरिव्हेटिव्ह मिळाले. बॉडी फॉर्मेशनपासून ते बॉडीसाठी लागणारे काही डिसीजेस आहेत ते जे बॉडीमध्ये येणारे काही डिसीजेस आहेत काही सिम्पटम्स आहेत ते क्युअर करण्यासाठी आपल्याला लागणारे केमिकल्स. म्हणजे अगदी फॉर्मेशनपासून ते बॉडी स्टेबल ठेवण्यासाठी किंवा बॉडीचं जे काही ग्रोथ डेव्हलपमेंट हा जो पार्ट आहे हा जर स्टेबल ठेवायचा असेल तर आपल्याला त्या केमिकल्सपर्यंतचा सगळा पार्ट जो आलेला आहे. आता हे सगळे कंपाऊंड जे आहेत हे सगळे कंपाऊंड ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या अंडर येतात. मग आता स्टडी करताना नेमकं काय करायचं आहे तर बाळांनो आपण 8वी ते 10वी पर्यंतच्या ह्याच्यामध्ये कार्बनचा बेसिक स्टडी केलेला आहे. जे कार्बन त्याच्यानंतर कार्बनची व्हॅलन्सी बघितली. त्याच्यानंतर एका चॅप्टरमध्ये आपण कार्बनचे आयसोटोप स्टडी केलेले आहे. ते आयसोटोप परत आपल्याला आहेत आता पण आहेत. पण याच्या आधी थोडं त्याच्यातलं नॉलेज आहे ते मिळवलेलं आहे. म्हणजे कार्बन हा असा सुचून घेतला आणि स्टडी स्टार्ट केला असं नाही आहे. तर 8, 9, 10th आपण बऱ्यापैकी त्यातलं बेसिक नॉलेज आहे ते मिळवलेलं आहे. आता त्याच्याच पुढचा पार्ट ज्याला हे कार्बनचे कंपाऊंड्स मिळायला सुरू झाले सरफेसवरती त्याला त्यांना स्पेशली म्हणजे कारण नंबर मी आताच काय म्हटलं बऱ्यापैकी मोठा नंबर आहे. मग हा रिप्रेझेंट करताना एक मोठ्याच्या मोठा प्रॉब्लेम आला. ज्याला हे कंपाऊंड्स रिप्रेझेंट करायला स्टार्ट केले बाळू त्याला रिप्रेझेंटेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे रिप्रेझेंट कसे करायचे. तर आपल्याकडे एक म्हणजे स्ट्रक्चरल फॉर्म्युला तुम्ही 10th मध्ये बघितला आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये पहिले 10 मेंबरची स्ट्रक्चरही तुम्ही ड्रॉ केलेले आहेत. ते स्ट्रक्चर ड्रॉ करताना तुम्ही डॉट फॉर्म्युला आणि डॅश फॉर्म्युला या 2 पद्धतीने तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉइंग केला होता. आठवतंय बरोबर ना. आता तेच स्ट्रक्चर जे आहे ते आहे अशा जर केमिस्ट्रीमध्ये यूज करायचं आहे इथून पुढे ॲप्लिकेबल केमिस्ट्रीमध्ये तर ते शक्य नाही आहे. कारण समजा तुमचा एक्झाम्पलमध्ये समजा डिकेन मेंबर घेतला तर डिकेन मेंबर कंटिन्युअस कार्बन आयटम म्हणजे 10 कार्बन आयटम कंटिन्युअस विथ चेन बरोबर. आता हे 10 मेंबर जेव्हा एखाद्या रिॲक्शनसाठी रिप्रेझेंट करावे लागतील तर ते तशी घेऊन चालणार नाही. मग सरळ काय केलं त्याच्यावरती बऱ्याचशा सायंटिस्टनी वर्क केलं आणि पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्म स्टार्ट केले. पहिला पॉईंट या चॅप्टरमधला रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता हे रिप्रेझेंट करताना नेमकं काय केलं बघा. जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ते रिप्रेझेंट करण्यासाठी टोटल 4 पार्टने रिप्रेझेंटेशन दिलं. त्यातला आता पहिला पार्ट जो आहे तो डॅश फॉर्म्युला म्हणून रिप्रेझेंट केला. खूप छोटी कन्सेप्ट आणि अतिशय छान पण आहे. डॅश फॉर्म्युला नावातच त्याच्या जवळ सगळं लपलेलं आहे. आता याच्यामध्ये काय केलं समजा एखादा कंपाऊंड रिप्रेझेंट करायचं असेल तर कार्बनचं कंपाऊंड आहे म्हणजे कॅटिनेशन पॉवर 100% असणार. म्हणजे आपल्याला सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड जर रिप्रेझेंट करायचा असेल तर त्याच्यासाठी एक स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्म यूज केलं पाहिजे. आणि त्या रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्ममध्ये त्यांनी पहिला फॉर्म यूज केला डॅश यूज करायला सुरू केला. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला मिथेन मॉलिक्यूल रिप्रेझेंट करायचं आहे तर मॉलिक्युलर फॉर्म्युला त्याचा CH4 येईल आणि ज्याला हा डॅश फॉर्म्युलाने रिप्रेझेंट करायला स्टार्ट केला त्याला 4ही बाजूला 4 डॅश दिल्या आणि त्याला काय केलं बॉन्डेड विथ हायड्रोजन ॲटम म्हणजे सिंगल कार्बन ॲटम बॉन्डेड विथ 4 हायड्रोजन ॲटम बाय सॅटिस्फाईंग देअर व्हॅलन्सी. आता हायड्रोजन जर बघितला तर इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन जे येतं ते 1H1 म्हणजे 1s1 आणि कार्बनसाठी इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन येते 6 ॲटॉमिक नंबर 6 म्हणजेच 1s2 2s2 आणि 2p2. ह्याच्या लास्ट सेलमध्ये पण 4 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे याचे इलेक्ट्रॉन जे आहेत ते सिंगल इलेक्ट्रॉन कार्बन ॲटम सिंगल इलेक्ट्रॉन हायड्रोजन ॲटम आणि these 2 इलेक्ट्रॉन पेअर्स विथ इच अदर अँड इट फॉर्म सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. त्याला पहिलं रिप्रेझेंटेशन जे आहे ते डॅशने दिलं. आता या डॅशमध्ये बराचसा अर्थ आहे. ज्याला आपण डॅश फॉर्म्युल्याचं फॉर्मेशन केलं त्याला एक्झॅक्ट कंपाऊंड कसं रिप्रेझेंट होतं आहे म्हणजे आता कसं आहे कार्बन आणि हायड्रोजन 1 कार्बन ॲटम कंबाईन्स विथ 4 हायड्रोजन ॲटम दोन्ही बोलणं पाऊल वेगळं आणि ज्यावेळेला आपल्याला ते स्ट्रक्चरली रिप्रेझेंट करायला सांगतो त्यावेळेला आपल्याला रिप्रेझेंट करता आले पाहिजे.
आणि त्या रिप्रेझेंटेशनसाठी असं काहीतरी रिप्रेझेंट करण्यासाठी फॉर्म पाहिजे की जेणेकरून आपल्याला ते कंपाऊंड सहजासहजी समजलं पाहिजे, हां लिहिताना लगेच लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणजेच या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये जर बघितला तर मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स होते, कारण लिहिताना आपण तो कंबाईंड लिहिला म्हणजे एकत्र कार्बन किती आहेत, हायड्रोजन किती आहेत, ॲटमचा नंबर काउंट केला आणि सगळं रिप्रेझेंट केला. पण एक्झॅक्ट हायड्रोजन ॲटम कुठं आहे हे जर रिप्रेझेंट करायचं झालं तर त्याच्यासाठी पहिली कन्सेप्ट त्यांनी एक्सप्लेन केली डॅश फॉर्म्युला. डॅश म्हणजेच ते एक सिंगल बॉन्ड दिला, सिंगल डॅश दिली आणि फॉर्म्युला रिप्रेझेंट झाला. पुढं सेकंड फॉर्म्युला आहे त्याच्यातला डॉट फॉर्म्युला. डॉट फॉर्म्युला याच्यामध्ये मात्र लेविस डॉट फॉर्म्युला, लेविस नावाचे सायंटिस्ट आहेत त्यांनी हा फॉर्म्युला तयार केला. आता त्यांनी काय सांगितलं बघा, ज्याला आपण डॅश फॉर्म्युला रिप्रेझेंट करायला स्टार्ट केले त्याला हे मात्र व्यवस्थित लिंक पॉईंट आहे सगळा, थोडंसं व्यवस्थित परफेक्ट बघा. पहिलं काय केलं, आपल्याकडे ज्यावेळेला काही रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्म म्हणतात त्याला सरळ आपण सेंटर कार्बन ॲटम कन्सिडर केला आणि सिंगल डॅशला आपण काय केलं, हायड्रोजन ॲटम बॉन्डेड केले म्हणजे बाइंड केले. आता स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये हे थोडंसं लक्षात आलं असेल, हां सिंगल कार्बन ॲटम बॉन्डेड विथ 4 डिफरंट हायड्रोजन ॲटम. आता डॉट फॉर्म्युलाला काय केलं बघा, ज्याला आपण ही डॅश रिप्रेझेंट करतो ना त्याला ह्या डॅशचे एक्झॅक्ट मिनिंग काय हे लक्षात येईना, म्हणून पुन्हा लेविस यांनी काय केला, डॉट फॉर्म्युलाचं फॉर्मेशन केलं. त्याच्यामध्ये तेच एक्झाम्पल पुन्हा मी डॉट फॉर्म्युलाला देते, म्हणजेच पुन्हा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो CH4 आहे असं राहणार. पुन्हा सिंगल कार्बन ॲटम विथ 4 इलेक्ट्रॉन्स म्हणजेच आउटरमोस्ट सेल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन एवढ्यासाठी लिहिले 2 + 2 is 4 इलेक्ट्रॉन in its outermost cell. याला सिंगल कार्बन ॲटम विथ 4 इलेक्ट्रॉन in its outermost cell बॉन्डेड विथ 4 हायड्रोजन ॲटम. पुन्हा हे सिंगल कार्बन ॲटम 4 हायड्रोजन ॲटम बरोबर बॉन्डिंग केलं, त्याचे एक इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट करताना मी सेपरेट डॉटने रिप्रेझेंट केले, सेपरेट कलर यूज केला आहे. त्याच्यावरून हे लक्षात आलं असेल या फॉर्म्युल्यापेक्षा बघा हा फॉर्म्युला जो आहे तो इझी आहे आणि बराचसा नॉलेजेबल आहे. आता असं का म्हटलं, कारण ज्यावेळेला हे डॅश दिले तेव्हा एक्झॅक्ट तो डॅश कशासाठी आहे हे रिप्रेझेंट नाही झालं, पण ज्यावेळेला मी डॉट रिप्रेझेंट करायला स्टार्ट केलं त्याला 2 फॉर्ममध्ये मी डॉट द्यायला चालू केलं, म्हणजेच दोन्ही कलर जे आहेत ते दोन्ही कलर, त्यातला एक कलर ब्लॅक कलर जो आहे तो हायड्रोजनसाठी आहे, ब्ल्यू कलर जो आहे तो कार्बनसाठी आहे. म्हणजे या रिप्रेझेंटेशनवरून हे लक्षात आलं की हां त्या जो काही डॅश फॉर्म्युला तयार केला त्या डॅशमध्ये 1 इलेक्ट्रॉन ऑफ हायड्रोजन ॲटम बॉन्डेड विथ 1 इलेक्ट्रॉन ऑफ कार्बन ॲटम, म्हणजे ही एक पेअर तयार झाली आणि या पेअरलाच आपण काय बोलू शकतोय, डॅश. म्हणजे या पार्टपेक्षा हा पार्ट जो आहे तो बऱ्यापैकी इझी झाला. आता पुढे जाऊन पुन्हा काय सांगितलं बघा, ज्याला पुढचे एक्झाम्पल स्टार्ट केली रिप्रेझेंट करायला त्याला पुन्हा अजून एक नवीन कन्सेप्ट तयार झाली. त्याच्यामध्ये तिसरा पार्ट एक्सप्लेन केला आहे त्यांनी. पहिला झाला डॅश फॉर्म्युला, दुसरा पार्ट बघितला डॉट फॉर्म्युला आणि तिसरा जो आहे त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन जे आहे ते कंडेन्स्ड फॉर्म्युला. आता याच्यामध्ये काय सांगितलं बघा, ज्याला आपण जे काही छोटे एक्झाम्पल आहे त्यांच्यासाठी डॅश डॉट दोन्ही पार्ट यूज करू शकतोय, पण कंडेन्स्ड फॉर्म्युल्यात मात्र तसं होत नाही. कंडेन्स्ड फॉर्म्युल्यामध्ये मात्र थोडंसं रिप्रेझेंटेशन जे आहे ते वेगळं आहे. ज्याला आपण स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर रिप्रेझेंट करताना डॅश मारला डॉट मारला तरी लोअर मॉलिक्युल जे आहे ते रिप्रेझेंट झाले, पण ज्याला हायर डेरिव्हेटिव्ह येतील त्यावेळेला हे डॉट आणि डॅश दोन्ही पार्ट चालत नाही. बरोबर, त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल देते म्हणजे लक्षात समजा की आपल्याला एक्झाम्पल आपला अल्केनमधला पेंटेन हा मेंबर आहे. पेंटेन रिप्रेझेंटेड बाय C5H12 आणि डॉट आणि डॅश फॉर्म्युला दोन्ही रिप्रेझेंट करते मी. समजा डॅश फॉर्म्युलाने रिप्रेझेंट करायचं झालं तर आपण काय करणार, 5 कार्बन ॲटम बॉन्डेड विथ सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. पुन्हा हायड्रोजन ॲटम रिप्रेझेंटेड बाय ईच कार्बन ॲटम बाय रिप्रेझेंटिंग देअर व्हॅलन्स. बरोबर, हा झाला पेंटेन. नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम, नंबर ऑफ कार्बन ॲटम काउंट करू शकताय. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं डॅश फॉर्म्युला. समजा आता याचाच डॉट फॉर्म्युलामध्ये कन्वर्जन करायचं असेल तर पुन्हा डॉट फॉर्म्युला कसा आहे बघा, कार्बनचे जे काही टेट्राव्हॅलन्सीसाठीचे जे इलेक्ट्रॉन होते ते सगळेच्या सगळे समजा रिप्रेझेंट केले, प्रत्येक कार्बनला रिप्रेझेंट करते बघा मी, प्रत्येकाचे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स रिप्रेझेंट केले. पुन्हा समजा हायड्रोजन ॲटम त्यांच्याबरोबर बाइंड केला, प्रत्येकाला हायड्रोजन ॲटम जो आहे तो बाइंड केला की हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन येणार. असं स्ट्रक्चर तयार होणार. दोन्ही स्ट्रक्चरमध्ये बघितलात, पहिलं स्ट्रक्चर डॅश फॉर्म्युलाचं आहे, दुसरं जे आहे ते डॉट फॉर्म्युलाचं आहे. डॅश फॉर्म्युलामध्ये असलेले नंबर ऑफ डॅश असतात, म्हणजे कोणतं जरी स्ट्रक्चर असेल
डॅश आहे ते डॅशचा नंबर जो आहे तो हायर आहे. पुन्हा डॉट फॉर्म्युलामध्ये बघितलं तर डॉट रिप्रेझेंट करताना आपण थोडंसं कॉम्प्लिकेटेड दिसते. म्हणजे डॅश आणि डॉट ह्या दोन्ही फॉर्म्युलामध्ये लोअर पार्ट जे आहे ते एक्सप्लेन होऊ शकतात, ज्याच्यामध्ये कार्बनचा नंबर कमी आहे. पण हायर डायरेक्ट तर मात्र पाहून ते रिप्रेझेंट होणार नाही आहे. म्हणून याच्यासाठी काय केलं, कंडेन्स्ड फॉर्म्युला नावाचे कन्सेप्ट तयार केले. त्या फॉर्म्युलामध्ये काय केलं तर त्याच्यातले जे काही डॅश दिसतात ना ते डॅश सगळेचे सगळे काय केले, हायडिंग ऑफ द बॉन्ड, म्हणजे हायडिंग म्हणजे काढून टाकणे, म्हणजे तिथं बॉन्ड नाही असं कन्सिडर करायचं आणि स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर रिप्रेझेंट करायचं. पण जे केमिस्ट्रीमधून शिकणार आहेत त्यांना माहिती आहे की तिथं बॉन्ड आहे. म्हणजे काय केलं, सरळ सरळ हा ग्रुप एकत्र केला, हा CH3, हा ग्रुप एकत्र केला CH2, हा ग्रुप एकत्र केला CH2, हा ग्रुप एकत्र केला CH2 आणि हा शेवटचा ग्रुप एकत्र केला. असे टोटल 5 कार्बन आयटम त्यांचे हायड्रोजन आयटम जे आहे त्यांच्यासोबत लिहिलं विथ हायडिंग ऑफ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. हाईड करणं म्हणजे बाजूला ठेवणं, जसं ते मोबाईलला वगैरे असतं बघा हाईड करणे ऑप्शन, तसा प्रकार आहे. याच्यात बॉन्ड जे आहे ते काय केले, सरळ सरळ बाजूला ठेवले. बाजूला कुठे ठेवले किंवा कशात रिप्रेझेंट केले किंवा काय, तर याच्यात अजून एक कन्सेप्ट त्यांनी यूज केली. आता याच्यामध्ये जर बघितलं तर सेंटरचे तिन्ही ग्रुप जे आहेत ते सेम आहे. म्हणजे पुन्हा आपल्याला हायडिंगमध्ये अजून एक ऑप्शन दिला. याच्यात परत आपण काय करू शकतोय, CH2 3 टाइम्स म्हणजे ब्रॅकेट टाकून पण पुन्हा तुम्ही लिहू शकताय. म्हणजे या फॉर्म्युल्यापेक्षा हा फॉर्म्युला इझी झाला विथ हायडिंग ऑफ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. त्याच्यापेक्षा पुन्हा इझी झाला हा थर्ड पार्ट. त्याच्यातले पुन्हा काय केले, ग्रुप सेम ग्रुप जे आहे ते आपण कंडेन्स करू शकतोय. कंडेन्स म्हणजे छोटंसं स्ट्रक्चर तयार करणं, कंडेन्स म्हणजे जे काय कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे ते सिंपल फॉर्ममध्ये आणणं. आता या स्ट्रक्चरमध्ये आणि याच्यात मी डॉट फॉर्म्युला रिप्रेझेंट केला होता त्याच्यामध्ये बराचसा फरक आहे. आणि ज्यावेळेला आपल्याला एखादी केमिकल रिॲक्शन रिप्रेझेंट करायची असेल त्यावेळेला हे फॉर्म्युलेशन पेक्षा इझी जाणार आहे म्हणून हे फॉर्म्युलेशन. कारण कार्बनचा नंबर किंवा कार्बन डेरिव्हेटिव्ह जे आहे ते वास्ट आहे. त्याच्यामध्ये आपण कालच बघताना बघितलं तर 1 to 20 मेंबर जे आहेत ते डिस्कवरी कंप्लीट झालेले मेंबर आहेत. म्हणजे रिॲक्शनसाठी ते सगळे डेरिव्हेटिव्ह येतील. त्याच्यानंतर पुन्हा काय केलं बघा, एक म्हणजे कंडेन्स्ड फॉर्म्युलाने द्यायला स्टार्ट केला. बऱ्यापैकी आपल्या सिलेबसमध्ये कंडेन्स्ड फॉर्म्युला यूज केला आहे. त्याच्यानंतर अजून एक शेवटची कन्सेप्ट दिले, बॉन्ड लाईन फॉर्म्युला. त्याच्यापेक्षाही पुन्हा आता काय केलं बघा, बॉन्ड लाईन फॉर्म्युला. हा जो बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे और इट इज ऑल्सो कॉल्ड एज झिगझॅग लाईन फॉर्म्युला. बॉन्ड लाईन म्हणू शकते किंवा त्यालाच काय म्हणू शकताय, झिगझॅग लाईन फॉर्म्युला. आता पुन्हा काय केलं बघा, जरा परत पाठीमागून सांगते. ज्याला आपल्याला रिप्रेझेंटेशनसाठी काही नव्हतं, कार्बन हायड्रोजनमधलं कार्बन आणि हायड्रोजन याचं कंपाऊंड आहे हे जर रिप्रेझेंट करायचं तर त्याच्यामध्ये बाइंडिंग ॲक्टिव्हिटीसाठी म्हणून आपण सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड यूज केला आणि सिंगल लाईन टाकली आणि त्या लाईनला काय बोलतो आपण, डॅश पूर्णमध्ये रिप्रेझेंट करायला स्टार्ट केलं. पुन्हा डॅश दिल्यानंतर ती डॅश नेमकी कशाची आहे हे रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय केलं, डॉट फॉर्म्युला दिला. डॉट फॉर्म्युल्यामध्ये एक्झॅक्ट इलेक्ट्रॉन नंबर रिप्रेझेंट केला. आता पुन्हा प्रॉब्लेम काय झाला, ज्यावेळेला हायर डेरिव्हेटिव्ह यायला स्टार्ट झाले बघू त्यावेळेला डॉटमध्ये डॉट स्ट्रक्चर काढलं की थोडेसे कॉम्प्लिकेशन्स यायला स्टार्ट झाले. पुन्हा आपण काय केलं, त्या डॅशचं डॉटचं कन्वर्जन कंडेन्समध्ये केलं. कंडेन्सचा फॉर्म्युला ज्याला बनवला त्याला आपल्याला स्ट्रक्चर इझी झालं. रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्म एक मिळाला की जो आपण रिॲक्शनसाठी वगैरे यूज करू. आणि पुन्हा त्याच्यामध्ये अजून एक चेंज केला, सगळ्यात शेवटचा फॅक्टर आणि शेवटचा पॉईंट जर तो पण अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्याला नेहमी लागणार ते कंडेन्स आणि बॉन्ड लाईन फॉर्म्युले लागतात. आता पुढचा पार्ट, ज्यावेळेला आपण हे स्ट्रक्चर रिप्रेझेंट करतोय त्याला सरळ सरळ आता काय केलं बघा, पाठीमागं डॅश दिलं, डॅशचं डॉट केलं, डॉटच्या इथे हायडिंग केले, डॅश आणि डॉट हायडिंग केले आणि त्याच्यानंतर हायडिंग ऑफ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड जो काय पार्ट होता त्याच्यात आता काय केलं, हायडिंग ऑफ कार्बन अँड हायड्रोजन ॲटम्स. आता काय करायचं, कार्बन हायड्रोजन काढून टाकायचे. ओनली रिप्रेझेंटेड बाय बॉन्ड लाईन फॉर्म्युला. म्हणजे जो आपण हा बॉन्ड बोलत होतो ना हा फक्त लाईन फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करायचा. आता समजा फॉर एक्झाम्पल त्याच्यातलं समजा प्रोपेन डेरिव्हेटिव्ह आपला थर्ड मेंबर आहे प्रोपेन, फॉर्म्युला त्याचा C3H8 बरोबर. आता बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये मात्र काय केलं, एंडिंग जे आहे रिप्रेझेंटेड बाय CH3 ग्रुप आणि मिडल पार्ट इज रिप्रेझेंटेड बाय CH2 ग्रुप. सरळ सरळ काय केलं, बॉन्ड लाईन फॉर्म्युला यूज केला. त्या बॉन्ड लाईनमध्ये बॉन्ड जे रिप्रेझेंट केले ते क्रॉस बॉन्डिंग यूज करायचं. आता क्रॉस बॉन्डिंग यूज करायचं म्हणजे काय असायला पाहिजे त्याच्यामध्ये, समजा इथं कार्बन आयटम टाकला तर इथं CH2 ग्रुप येणार बरोबर, इथं सेकंड कार्बन आयटम येणार, इथं मी काय सांगितलं CH2 ग्रुप येतोय आणि ते एंडला काय येणार CH3. म्हणजेच प्रोपेन जो आहे तो C3H8 फॉर्म्युला रिप्रेझेंट करताना CH3 CH2 CH3 हे 3 कार्बन आयटम रिप्रेझेंटेड बाय बॉन्ड लाईन. आणि लिहिताना पाहून मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून इथं कार्बन आयटम इथला कार्बन आयटम रिप्रेझेंट केलाय. पण हे रिप्रेझेंटेशन जे आहे ते ओनली बॉन्ड लाईन फक्त
झिगझॅग लाईन रिप्रेझेंट करायची आणि ती लाईन ड्रॉ केली की आपल्यालाच फक्त माहिती असणार आहे, जे हे शिकलेत त्यांनाच फक्त माहिती असणार आहे की हा लाईनला काय असणार आहे. तर एंडिंगला पण नेहमी मिथिल ग्रुप असेल, CH3 ग्रुप असेल, मिडल पार्टला काय असणार आहे, CH2 ग्रुप असणार आहे. आता हा पार्ट जो आहे हा क्रॉस पार्ट पण येतो. तर समजा फॉर एक्झाम्पल असं एखादं स्ट्रक्चर असेल, हे रिप्रेझेंट केलं आणि पुन्हा ह्या याच्यावरती पुन्हा एक पर्टिक्युलर लाईन जी आहे ती ड्रॉ केली. आता असं जरी असेल तर आपल्याला ते रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. याच्यात मग अशी सांगितलं तर कॉर्नरला CH3 असणार, इथं काय असणार CH2 असणार, ह्या एंडला CH3 असणार, इथं काय असणार आहे CH2 असणार, बरोबर. आता हा कार्बन जो आहे तो तसा नाही आहे. ह्या कार्बनला जर बघितलं तर 3 साईडला 3 बॉन्ड आहेत, म्हणजे इथं CH3 आहे, इथं बरोबर कॉर्नर तिथं तयार होतं तिथं CH2, कॉर्नरवरती एक क्रॉस लाईन तयार केला की इथं अजून एक हायड्रोजन आयटम कमी होणार, म्हणजे रिप्रेझेंट करायला CH2, पुन्हा एंडिंगला काय येणार आहे CH3. म्हणजे असे स्ट्रक्चर्स बनवले बाळू की ज्याच्यामधून आपल्याला फक्त माहीत असायला पाहिजे की ती बॉन्ड लाईन ड्रॉ केली की तिथं नेमकं काय. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, लाईन ड्रॉ करायची म्हणजे अशी लाईन माराल तर याच्यावरती कार्बन रिप्रेझेंट होणार नाही. लाईन कशी सांगितली आपल्याला झिगझॅग लाईन, म्हणजे ती काय असायला पाहिजे की अशी असायला पाहिजे. म्हणजे याच्यावरती तुम्हाला जेवढे काय नंबर ऑफ कार्बन आयटम असेल, एंडला मिथिल ग्रुप असेल म्हणजे CH3 ग्रुप असेल, मधले जे कॉर्नर्स आहेत त्या कॉर्नरवरती CH2 ग्रुप असेल. समजा त्याला एखादी क्रॉस लाईन असेल, ही अशी क्रॉस लाईन वगैरे असेल तर तुम्ही त्याला बाकीचे जे काय असेल ते ग्रुप ॲड करू शकताय. दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं ज्याला फंक्शनल ग्रुप रिप्रेझेंटेशन, म्हणजे समजा C2H5OH हे एक एक्झाम्पल आहे. हे समजा मला रिप्रेझेंट करा म्हटलं तर इथं कार्बन आयटम हा सेकंड कार्बन आयटम झाला, बरोबर. आणि याला काय सांगितलं OH, म्हणजे हा एंडला तुम्ही रिप्रेझेंट करू शकता, म्हणजे तुमचा इथं फर्स्ट कार्बन आयटम इथे सेकंड कार्बन आयटम. म्हणजे फंक्शनल ग्रुप ॲड केल्यानंतर पण आपल्याला ते बॉन्ड लाईन फॉर्म्युला रिप्रेझेंट करता आले पाहिजे. समजलं. म्हणजे जे काय आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधले कंपाऊंड्स आहेत ते रिप्रेझेंट करण्यासाठी डॅश फॉर्म्युला वापरा, डॉट फॉर्म्युला वापरा, कंडेन्स्ड फॉर्म्युला यूज करा किंवा बॉन्ड लाईन फॉर्म्युला यूज करा. समजलं. म्हणजे डॅश डॉट याच्यात काही शंका नसावी. कंडेन्स करताना फक्त हायडिंग ऑफ सिंगल कॉलन आणि बॉन्ड लाईन फॉर्म्युला बनवताना हायडिंग ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. कळलं. काढून टाकायचे. त्या कॉर्नरवरती काय आहे फक्त आपल्यालाच माहीत असणार. आणि रिप्रेझेंट करताना उगाचं झिगझॅग लाईन मारून ठेवायची नाही बाळगून, कारण ज्याला आपण स्ट्रक्चर ड्रॉ करायला स्टार्ट करतोय, म्हणजे समजा या पॉईंटला ठेवलाच पेन ड्रॉ करायला स्टार्ट केला की इथं फर्स्ट कार्बन आयटम येतोय. मग समजा तुमचा C2 मेंबर आहे तर इथून इथंपर्यंतच फक्त जाणार, म्हणजे इथं C1 येणार इथं C2 येणार. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण ज्याला तुम्ही एक्झाम्पल द्यायला स्टार्ट कराल ना त्याला ऑटोमॅटिकली प्रॅक्टिस नाही होईल. समजलं. इथंपर्यंत काय शंका आहे का बघा. राहिलेला पार्ट जो आहे तो उद्याच्या लेक्चरला बघू. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं याचा जो होमवर्क आहे तुम्ही ॲपवरती टाकणार आहे. ॲपवरती जो काय असेल तो होमवर्क बघा, एक्झाम्पल दिलेली आहेत मी ते एक्झाम्पल सॉल्व करा आणि ॲपवरती सबमिट करा. आता ज्यांनी ॲप डाउनलोड केलेलं नाही आहे त्यांनी थोडंसं आजच्याच ॲप जे आहे ते डाउनलोड करा, कारण फिजिक्सचे पण लेक्चर स्टार्ट झालेत, केमिस्ट्रीचे पण आता आजपासून स्टार्ट झालेत. त्यामुळे दोन्ही होमवर्क जे आहेत ते ॲपवरून येतील. त्यामुळे ॲप जर डाउनलोड झालं नसेल तर सरांना फोन करा, ते डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यावरचा होमवर्क जो आहे तो सॉल्व करायला स्टार्ट करा. कळलं. राहिलेला पार्ट जो आहे तो उद्याच्या लेक्चरला बघू. हे झालं आता रेग्युलर रिप्रेझेंटेशन आणि आता पुन्हा 3 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन जे आहे तो पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू.